अगं माझी बॅग धर. भाऊ बोलायला लागला, भिवा कुठे चालला? रामू, मी जर आज गेलो नाही, अशा हजारो राजरत्न जन्माला येतील. यांच्या औषध उपचारासाठी रामू मला जायचं आहे. आणि बाबासाहेब त्या दिवशी राऊंड टेबल कॉन्फरन्सला म्हणजे गोलमेज परिषदला गेले. सकाळीच मुलगं गेलेलं आहे, हालाकीची परिस्थिती आहे. बाबासाहेब स्वतः एकटाच गेले नाहीत, तर मराठ्यांचं नेतृत्व करणारा शंकरराव जाधवांना सोबत घेतलेला आहे. त्यावेळेस बाबासाहेब म्हणतात, शंकरराव, तुम्ही तुमच्या मराठा समाजाची बाजू मांडा आणि मी माझ्या इथल्या बहिष्कृताची बाजू मांडतो. आणि बाबासाहेब राऊंड टेबल कॉन्फरन्सला जातात. या देशात ज्यांना आम्ही राष्ट्रपिता म्हटलं जातं ते सर्व बाबासाहेब मागत असतात, ते विरोध करत असतात. बॅरिस्टर गांधी आणि बॅरिस्टर डॉक्टर B.R. आंबेडकरांमध्ये युक्तिवाद सुरू होतो. आणि बाबासाहेबांची बुद्धी पारवता फार मोठ्या प्रमाणात आहे. बाबासाहेब सर्व मिळतात. आणि त्या दिवशी त्या राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये बाबासाहेब तुम्हाला 1932ला ते सर्वात मोठं योगदान दिलेलं आहे, ते म्हणजे शिक्षणाचे दरवाजे, म्हणजे शिक्षणाची तुम्हाला संधी आणि नोकरीची संधी बाबासाहेब मिळवून देतात. आम्हाला सर्व अप्सर अवॉर्ड मिळतो, द्रोणाचार्य पुरस्कार मिळतो, कोणते कोणते पुरस्कार मिळत आहे. पण बाबासाहेबांनी 1932ला तुमच्या आमच्यासाठी जो कॉमन अवॉर्ड आणलेला होता, तो कॉमन अवॉर्ड बाबासाहेब घेऊन येतात. तर आज बनसोडे साहेब अतिरिक्त कार्यकारी अभियंता आहेत ना साहेब, तो जर कॉमन ऑर्डर राहिला असते तर बनसोडे साहेब 5 वर्षापूर्वीच चीफ इंजिनियर राहिला असते. 5 वर्षापूर्वी ना, याच्यापूर्वी एवढा मोठा बाबासाहेबांनी तो अहवाल आणला आणि पुणे करार झाला. आणि पुणे करारमध्ये बाबासाहेबांनी 2 गोष्टी ठेवल्या आणि तिसरा तो कॉमन ऑर्डर गेला. मराठ्यांचं नेतृत्व करण्यासाठी तिथं मालेगाव तालुक्यातील कवळाणे ह्या गावातील महाराजा सयाजीराव गायकवाड हे त्या राऊंड टेबल कॉन्फरन्सच्या सभेसाठी होते. आणि बाबासाहेबांच्या पाठीमागं सक्षम एकमेव जर राजा जो कोणी उभा असेल तो महाराजा सयाजीराव गायकवाड. बाबासाहेबांनी युक्तिवादासह तुम्हाला जे मिळून दिलं ते सयाजीराव गायकवाड संध्याकाळी काय म्हणतात, भीमराव धन्य आहे, मी तुम्हाला स्कॉलरशिप दिली आणि माझ्या समाजाच्या कोट्यान कोट्या समाजाचा उद्धार तुम्ही केलेला आहे. अहो भीमराव, मी तर राजा आहे, पण तुम्ही या समाजाचे महाराजा आहेत. तुम्ही या समाजाचे महाराजा आहेत. हे कोण सांगतं? बडोदा संस्थानाचे राजे आणि आपला मालेगाव नाशिक जिल्ह्यातले राजे म्हणजे मराठा समाजाचे राजे सयाजीराव गायकवाड. आणि त्या दिवशी तुम्हा आम्हाला जो हक्क मिळवून दिला, त्या दिवशी त्या लंडनमध्ये सयाजीराव गायकवाड बाबासाहेबांचा मोठा जंगी सत्कार करतात आणि पंचतारे हॉटेलमध्ये बाबासाहेबांना मेजवानी दिली जाते. दुर्भाग्य असं की आम्ही फुले साहेबांचा वारसा आम्ही पुढे नेलेला नाही. या देशामध्ये मार्क्स ज्यावेळी वारला रशियामध्ये, मार्क्सचे विचार घेणारा मार्क्सच्या अंत्यसंस्कारासाठी फक्त 15 लोक होती, फक्त 15 लोक मार्क्सच्या अंत्यसंस्कारासाठी. पण त्या मार्क्सचा विचार घेऊन, त्या मार्क्सची क्रांती घेऊन त्या 15 लोकांनी पूर्ण विश्वामध्ये मार्क्सचे विचार पोहोचवले, पूर्ण विश्वामध्ये. आणि बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण होतं त्यावेळेस 40 लाख लोक होतो आम्ही. किती? 40 लाख. पण या 40 लाख लोकांनी फुले शाहूंचा बाबासाहेबांचा विचार पोहोचवला नाही. हे आम्हाला खंत वाटतं, हे आम्हाला कुठंतरी दुःख वाटतंय की आम्ही बाबासाहेबांचे विचार, फुले शाहूंचे विचार का समाजापर्यंत पोहोचू शकणार. अरे ज्यांनी तुम्हाला विरोध केला, ज्यांनी तुम्हाला तुमचंच म्हटलं नाही, तुम्ही त्यांचे झेंडे उचलतात, तुम्ही त्यांची क्रांतीचे बीज लावतात, तर कसं आमचं संघर्षमय होईल. मी गांगुर्डे साहेबांना इतके सांगेन की हे प्रायव्हेटेशन किंवा पूर्ण खाजगीकरण झालं, जेव्हा त्यांचे नातवंड, त्यांचा मुलगा, त्यांचे परिवार त्यांना सांगेल की बाबा तुम्ही या खाजगीकरणाच्या विरोधात
काय केलं त्यावेळेस ते छाती ठोकपणे सांगेल, सेवानिवृत्त होत होईल मी फुले शाहूंचा आणि बाबासाहेबांचा वसा आणि वारसाची संघटनेमध्ये सक्रिय भाग घेतला आणि माझ्या परीने मी तो संघर्ष केला आहे. ज्याला शिक्षण घेता येत नव्हतं मेवण्यांच्या घरी शिक्षण केलं, बहिणी संगोपन केलं, असा माणूस युग पुरुष महापुरुषांचा एक मुलगा M.Pharm केला आणि तो गुजरात इथं कार्यरत आहे. जयेश आपण बघितला, त्याला मेकॅनिकल इंजिन केलं आणि IT मधून कोर्स केला. ज्या बापाला शिक्षण घेता येत नव्हतं तो बापानी त्या पोरांना शिकवलं. मुलगी MSc केली आणि आज बघा, आज वडिलांचा सत्कार सोहळा आणि आज तिला जॉब मिळाला. हे विचार आहेत, हे विचार तुम्ही जपवा. हे काहीच सांगत नाही तुम्हाला, तुमच्या पिढ्यानपिढ्या उधार होतील. आज या माझ्या लाडक्या मित्राला मी माझ्या उशिरी परिवारातर्फे आणि माझ्या संघटनेतर्फे आणि मी ज्या संस्थेचे काम करतो असे फुले शाहू वैचारिक विचार मंच आणि संभाजी ब्रिगेड यांना दादा उर्वरित आयुष्यामध्ये तुमच्यापासून ड्युटीच्या कालामध्ये तुमच्याकडून समाजाची सेवा राहिली असेल तर पुढं आता समाजासाठी कार्य करावं आणि आपल्या परिवाराकडं पूर्ण वेळ द्यावा ही सदिच्छा व्यक्त करतो. इथंच थांबतो. जय हिंद, जय भारत.